हे सर्टिफिकेट काय BJP-कडनं घ्यायचं काय, या मंत्र्यांकडनं घ्यायचं? हे शिकवणार हिंदू? मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, ते त्यांचं हिंदुत्व आहे. पण वसुदैव कुटुंबकम मानणारे आमच्यासारखे अनेक हिंदू या देशात विदेशात आहेत. 40 जागा येणार आहे. गोपनीय रिपोर्ट आलाय उदय सामंतकडे 40 जागा. कालपर्यंत 45 म्हणत होते. आणि त्यात म्हणतात की महाराष्ट्रात गर्दी कमी होते. हे जर मला कळलं असतं तर मी आलो नसतो. राहुल गांधी असं त्यांचं म्हणणं आहे, ठाकरे गटाने, राष्ट्रवादी काँग्रेस. कालपर्यंत तर 45 म्हणत होते, 40 वर आले. वा, बरं झालं. काल तर म्हणत होते 45 मिळतील, 3 विरोधी पक्षांना मिळतील. आज काय झालं? 5 कमी झाले अचानक. हा काय गुप्त रिपोर्ट दररोज बदलतो की काय? सरकार बनवलं असा आरोप पवार साहेबांवरती केला. चंद्रकांत पाटलांना मला काय उत्तर द्यायचं? पवार हरवण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतले. त्यांना ते घरच उडवायचं आहे, त्यांना ते घर संपवायचं आहे. जसं त्यांना ठाकरेंचं घर संपवायचं आहे, तसं त्यांना पवारांचं पण नामोनिशान मिटवायचं आहे. महाराष्ट्र एवढा कृतज्ञ नाही. महाराष्ट्राला शरद पवारांचे योगदान माहिती आहे, महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंचं योगदान माहिती आहे. मी त्यांच्यावर खूप वेळा टीका केली आहे. लगेच बोलते तू तर टीका करायचास, पण माझ्या टीकेने ते छोटे होत नाहीत, त्यांचं कर्तृत्व अमान्य होत नाहीत. वैचारिक मतभेद असूच शकतात आणि ते असायलाच हवे. सक्षम सुदृढ प्रगल्भ लोकशाहीमध्ये वैयक्तिक मतभेद कुठलाही स्थान नाही, वैचारिक मतभेदाला स्थान आहे. पण तुम्ही वैयक्तिक हल्ले करता. माझ्यावर होणारे हल्ले प्रत्येक वैयक्तिक असतं. माझ्या विचारांवर हल्ला करा बरं, कोणाची हिंमत असेल तर करावं. मी उघडपणाने भूमिका घेतो ना, करा माझ्या विचारांवर हल्ला. वैयक्तिक तुम्ही काही बोलत, त्याला मी उत्तर देत नाही. तुम्ही बघितलं मी गेल्या 5-6 महिन्याबद्दल माझ्या एवढं बोलत आहे, मी एकतरी उत्तर देतो काय? किंमतच नाही, कशाला उत्तर द्यायचं? हवा येऊ दे. उभ्या आयुष्यात जो टार्गेटवर असतो ना, तीच मजा असते. असं मी म्हणत होतो, मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो. आता आणि घर फोडणं, पक्ष फोडणं, ह्याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे. आपल्या ताकदीवर आला ठीक आहे, पण मी फोडून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं. त्याची दखल महाराष्ट्राने घेतली. तुमच्या टीव्हीवर खूप वेळा दाखवले गेले. तो निळा कपडा होता, त्याच्यावर ना कुठला हे होता ना काय होता ना सिम्बॉल होता, तरी तुम्ही लोकांनी दाखवले. मला कोणीही त्याच्यावर हत्ती किंवा त्याच्यावरती एखाद्या पक्षाचा सिम्बॉल असला तर नक्की दाखवावं. मी उभ्या समुदायाची माफी मागतो. आंबेडकर कोणी मला समजवायला जाऊ नका. जे पक्षाच्या कार्यालयात बसून जातीयवाद करत होते, मागासवर्गीयांना दरवाजाच्या बाहेर उभे करत होते, त्या प्रफुल्ल कांबळेला विचारा त्याला कशी वागणूक मिळायची. तेव्हा मला अक्कल शिकवायला जाऊ नका. मी एवढंच सांगतो, तुमच्या नेत्याचा एक निळा झेंडा हातात घेतलेला, एक नोळी टोपी डोक्यावर घातलेली आणि एकदा तरी जय भीम म्हणतानाचा व्हिडिओ दाखवा बरं. ते मिथ्या असावं लागतं. यातलं केवळ राजकीय ह्याच्यासाठी म्हणून ज्या माणसाबरोबर ते झालं त्यानेच जाऊन पोलीस कंप्लेंट केली आता की हे खोटं नाटं आमच्या जातीबद्दल पसरवतात आणि त्यांच्यावरच अॅट्रॉसिटी दाखल करा. ह्याच्यात मला पडायचं नाही. अॅट्रॉसिटी असा दाखल पण करू नयेत. पण आमचे जे हुशार विचार विकणारे माणसं आहेत त्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे. 3 वर्षाच्या बालकाने 5,000 रुपये घेऊन स्वतःचे विचार विकले, ते महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी तरी कमीत कमी समजून घ्यायला पाहिजे होतं की आपण काय बोलतोय, कशावर बोलतोय. बाकीच्या ब्राह्मण्यवादी माणसांबद्दल मला काही बोलायचं नाही, त्यांना मी खिसगंटे देत धरत नाही. दादा कुठेही अशा प्रकारचे जय भीम या कुठेही निळी टोपी आणि कुठेही फिरताना दिसले नाही. त्यामुळे आव्हाडांना माफी मागण्याचा कोण म्हणाले? आंबेडकर चळवळीतली लोक ज्यांच्यावर आंबेडकर चळवळीतली लोक किंवा महाराष्ट्रातले तमाम ज्यांच्या तोंडात जय भीम आहे ते मला कधीच दोषी मानणार नाही. मला माहिती आहे ना माझा काय संबंध आहे त्या समाजात, त्यांना किती माझ्याबद्दल आत्मीयता आहे. हे मी सांगायला नको की ह्यांना ते विचारत पण नाहीत. यांनी चलावं दलित वस्तीमध्ये आणि कुठल्या घरात कोणाला जेवायला बोलवतात ते बघावं एकदा. अरे कधी दलित वस्तीत जेवायला गेलेत का? कुठल्या तरी दलित नाही म्हणजे कुठल्याही खालच्या समाजाच्या माणसाकडे यांनी कधी जेवण तरी घेतलंय का? निवडणूक नाही. जितेंद्र आव्हाड काल एका टीव्हीवरती दादांनी मुलाखत दिली तर त्यांना विचारलं, तिळगुळ हा तुमच्या हातात तिळगुळ दिला तर हा तिळगुळ कुठे पाठवाल?
म्हणजे किती माणसाच्या मनात असते एखादी गोष्ट, ती म्हणे ठाण्याला पाठवेन. तर अवधूत गुप्ते होते, ते प्रेक्षकांना विचारलं ठाण्याला म्हणजे काय, म्हणाले जितेंद्र आव्हाड. म्हणजे अवधूत गुप्ते म्हणाले ते माझेही मित्र आहेत, पण म्हणजे त्यांच्या डोक्यात मी किती फिट आहे, फिट. राजकारणात एक नेहमी वाक्य म्हटलं जातं, यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम, बट यू कॅन्ट इग्नोर हिम. तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता, त्याचा दुश्वास करू शकता, पण तुम्ही त्याला विसरू शकत नाही, तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही. हे दादांच्या बाबतीत घडते. आणि मला श्रीनिवास पवारांच्या तोंडातनं जे आलं तेच मी बोलत होतो. त्यामुळे महाराष्ट्राला कळलं की जितेंद्र बोलत होता तेच पवार फॅमिली बोलते आत्ता. ह्याच्यापेक्षा मोठं काय असावं. आणि मला कधीही, मी कोणाचाही सल्ला न घेता बोलतो. मी आत्ताशी तुमच्याशी बोलायला आलो, तुम्ही मला फोन केलात, मी सांगितलं 5 मिनिटात खाली आलो. याचा अर्थ मी कोणालाही फोन केलेला नाही. फोनवरती कोणाला विचारून मी कधीच टी व्हीवर ती मुलाखती देत नाही. जसे इतर प्रवक्ते काय बोलू काय बोलू काय बोलू काय बोलू, त्याचा माझा स्वभाव नाही. साहेबांना विचारत पण नाही काय बोलायचं. आणि साहेबांनी काय सांगितलं एका मोठ्या माणसाला माझ्याबद्दल, ते जाहीररित्या सांगितलं ना की जितेंद्रला काय बोलायचं हे तुम्ही सांगायला जाऊ नका, आणि जितेंद्र जे बोलतो ते पक्षाची भूमिका आहे. असं काय मोठं पाहिजे तुम्हाला टार्गेट केलं जातं. आणि मला अजूनही तो विषय असतोय की पवार असतील या ठाकरे त्यांनी आतापर्यंत परिवार वाढवल्यामुळे हा पक्ष संपलेला. हे बघा, मी कालच सांगितलं की सुप्रिया सुळे जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांचं वय काय होतं एकदा तपासून घ्या. जर पवारसाहेबांनी ठरवलं असतं तर त्या 25व्या वर्षीच खासदार झाल्या असत्या. पवारसाहेबांनी त्यांच्या आधी त्या लोकसभेत राज्यसभेत असताना सूर्यकांताताई पाटलांना मिनिस्टर केलं. त्याच्यानंतर PA संगमा यांची मुलगी आगाथा संगमाला मिनिस्टर केलं. पण त्यांनी कुठलीही संधी कधी सुप्रियाला प्राप्त करून दिली नाही. एक बाप म्हणून त्यांना प्रेम जरूर आहे, असावं. मला पण माझ्या मुलीबद्दल प्रेम आहेच, पण त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ता म्हणजेच माझा, तो माझ्या विचारांचा वारसदार आहे, हे पवारसाहेबांचं वागण्यातून दिसतं. नाही तर मी आज तुमच्यासमोर बोलायला बसलोच नसतो. कोण जितेंद्र आव्हाड? साखर कारखाना आहे, बँक नाही, कुठली फायनान्शियल कपॅसिटी नाही, शेती नाही, काही नाही, गाव नाही, जात नाही. एका अर्बन एरियामधून आलेल्या माणसाला महाराष्ट्रभर पाठवतात. ते कशासाठी पाठवतात? कारण का त्यांचं एकच म्हणणं आहे, शेवटी तू शिल्लक राहतील ते विचार. आणि ज्या माणसाने विचारांसाठी उभं घर फुटताना बघितलं पण विचार नाही बदलले, त्याच्याबद्दल आता काय बोलाल तुम्ही? म्हणजे एका रात्री तिथनं इथे जाणारी माणसं, ह्यांनी तर आता बोलूच नाही कधी. हे आंघोळीनंतर कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात. रात्री घातलेला सकाळी उठून बदलता, तसं तुम्ही पक्ष बदलता. रात्री त्यांच्या कार्यालयात जातात, सकाळी उठून त्यांच्या कार्यालयात येतात. त्यांचा पराभव महत्वाचा आहे. याचा अर्थ असा आहे का की शरद पवार हे BJPचे वैयक्तिक शत्रू आहेत. त्यांना माहिती आहे. मला आठवतं 93 साली गोपीनाथ मुंडेंनी उघडलेली मोहीम, ते शरद पवारांना व्यक्तिगत टार्गेट करत होते. कारण का त्यांना दिसत होतं की इथे मतांचं एकत्रीकरण, वेगवेगळ्या पक्षांचं एकत्रीकरण, त्यांचे जे वेगवेगळे संबंध आहेत लोकांबरोबर, त्याच्या बाहेर ती लोक जात नाहीत. आणि त्यामुळे शरद पवार संपले तर महाराष्ट्र मोकळा होईल जातीयवादासाठी. हे BJPला 90 सालीच कळलं होतं आणि तेव्हापासून त्यांचे चालू आहे. पण त्यांना आजपर्यंत यश आलं नव्हतं. पण अजितदादांच्या रूपाने मोठा मासा त्यांच्या गळाला लागला. मला आठवतं की जेव्हा समृद्धी महामार्गाचं काम अनाऊन्स झालं आणि मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथे सांगितलं की आता हे काम MSSRDC करेल. तेव्हा MSSRDCचे मंत्री होते एकनाथ शिंदे साहेब. तेव्हा मी विधानसभेत ओरडलो होतो, मोठा मासा गळाला लावला. आणि ते अंतिमतः सत्य झालं. हे माझं वाक्य होतं, मोठा मासा गळाला लावला. कोणाचं नाव घ्यायचं नाही. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांच्या कानाला 2 जण कोण लागायचे, ज्यांचे आधीच BJP बरोबर संबंध निर्माण झाले होते. ते होते आमच्या पक्षात पण काम करायचे BJPचं. असे 2 जण आहेत होते. जवळची माणसं लांब जात आहे, त्यामुळे नक्कीच आता जवळची माणसं नाही, ज्यांना सत्याची जाणीव आहे, ज्यांना घरातलं सत्य माहिती आहे,
ज्यांना शरद पवार साहेबांचं घरातलं योगदान माहिती आहे. आता आपण विकासावर नाही बोलत आहे, आपण घरातल्या ऋणानुबंधाबद्दल बोलतोय. ऋणानुबंधाचा दोरखंड कधीच तुटता कामा नये, ते आपण बघायचं असतं. यांनी तर ऋणानुबंधाच्या दोरखंडावर उभी तलवारच मारली. असं नाही होत. प्रत्येकाला आठवतात ते दिवस जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा माझ्या मागे कोण उभं राहिलं, किंवा जेव्हा मी दुःखात होतो तेव्हा माझ्या पाठीवरनं हात कोणी फिरवला. हे हात आणि तो आधार कधीच विसरायचा नसतो. विसरला की तुम्ही किती कृतज्ञ आहात हे दिसतं. आणि आज श्रीनिवास पवारांचं 6 मिनिटाचं जे काही ते बोलले आहेत त्याच्यात फक्त कृतज्ञता दिसते. कृतज्ञता दिसतच नाही की हा माणूस किती कृतज्ञ आहे. हे सख्खा भाऊ बोलतोय, ह्याच्यासारखं दुःख नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. राजकारणात अनेक लोक जे ते पवारांना ह्या वयात सोडून गेले आणि नाही ते कोण सोडून, नावात शरद पवारांना कोण सोडून गेले याचा विषय आम्हाला यत्किंचितही चिंता नाही. ते कशासाठी गेले, कोणासाठी गेले, का गेले, त्यांचं किती वर्षापासूनचं प्लॅनिंग होतं आम्हाला सगळं माहिती आहे. साहेबांनाही माहिती आहे. त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. राजकारणात सोडतात, जातात, येतात, त्याच्याबद्दल कधीच दुःख बाळगू नये. पण ज्या पद्धतीने अजित पवार साहेब साहेबांबद्दल बोलत होते ती पद्धतच नव्हती. जाणं आता घरी बसायला काय होतं तुम्हाला, अरे काय पद्धत आहे. तुम्ही सरळ सांगू शकत होतात की मी पवार साहेबांबद्दल काहीही बोलणार नाही. पवार साहेबांबद्दल बोलायलाच पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगितलेलं. हा जो राग त्या घरामध्ये निर्माण झालाय ना, तो ते सातत्याने पवार साहेबांबद्दल बोलत राहिले म्हणून निर्माण. की ज्या माणसाने 50 वर्ष हे घर बांधून ठेवलं, अजून तर खरं तर खूप आतल्या गोष्टी ज्या पवार साहेबांनी यांच्या सगळ्यांसाठी केलेल्या आहेत. पण हे जे काय झालं ते वाईट झालं. आणि ज्यांनी कोणी हे घर फोडलं त्यांनी पाप केलंय असं माझं स्पष्ट मत आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय गेलं, आज महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजलं ना. जेव्हा ते म्हणतात की आमच्यावर उपकार आहेत, आमच्यावर म्हणावं म्हणजे कोणावर. म्हणजे शरद पवारांना किती यातना होत असते. मी नेहमी म्हणतो की पाण्यात पोहणाऱ्या माशाचे अश्रू कधी दिसत नाही. शरद पवारांना काही हृदय नाही, शरद पवारांना काही मन नाही, शरद पवारांना काही भावना नाहीत. स्टेजवरनं येताना जाताना त्यांची चालण्याची स्टाईल, त्यांची अशी दुर्लक्ष करण्याची स्टाईल माणसाला इथे जखम होते. एका सभेमध्ये ते एकटे उभे होते, मागणं अजितदादा निघून गेले. शेवटी सुशील कुमार शिंदे हे त्यांचे जुने मित्र जवळ आले, त्यांनी त्यांचा हात धरला आणि दोघं स्टेज खाली उतरले. हे दृश्य बघताना माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. इतका द्वेष. आणि ते बोलले ना, मी जे बोलतो तेच की 4 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं तुम्हाला, 25 वर्ष सातत्याने मंत्री बनवलं. हे स्वतः श्रीनिवास पाटील बोलले. मी तर बोलायचोच, पण मी खोटं बोलत नव्हतं. श्रीनिवास पवारांच्या तोंडात आलं. आता माझ्यावरती टीका करणारे ह्याचं उत्तर देते काय. हे 2-2, 4-4, 5-5 पेड नौकर ठेवलेत, ते पेड नौकर येतील का बाहेर, देतील उत्तर. द्या म्हणा आता उत्तर श्रीनिवास पवारांना, म्हणा मला जे म्हणतात ते. असं नाही होत. आम्ही सत्य बोलत होतो, आम्ही काहीही चुकीचं बोलत नव्हतं. हे श्रीनिवास पवारांच्या जे काही बोलले आहेत